सुस्वागतम. लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की राघव हा आता विनूला चालण्यासाठी फोर्स करत असतो आणि आग्रह करून विनूला त्याच्याकडे बोलावतो. पण जात असताना विनूचा पायाचा तोल जाऊन विनू पुन्हा खाली पडतो. तेवढ्यात राघवला जाग येऊन राघव जोराने विनू असा आवाज देऊन उठून बसतो. तेवढ्यात मधुसुद्धा तिथे पळत येते आणि म्हणते की राघव काय झालं, असं का डचकलास. मधू राघवला पाणी देते. तर तेवढ्यात रत्नाकर आणि राजश्री सुद्धा काय झालं रे राघव असे म्हणत तिथे येतात. राघव म्हणतो की मी ठीक आहे बाबा, मी विनूबद्दल एक वाईट स्वप्न बघितलं आणि त्यामध्ये त्याला चालता येत नव्हतं. तेव्हा राजश्री राघवला समजावत म्हणते की राघव, विनू नक्की बरा होईल, तू काही काळजी करू नकोस. तर रत्नाकर म्हणतो की राघव, माझं एक मत आहे, ते तू जाणून घेतोस का. रत्नाकर म्हणतो की राघव, तुझ्या आणि सिंधूमधले मतभेद जाणून घेण्याइतपत विनू मोठा नाहीये. तेव्हा विनूची ट्रीटमेंट डॉक्टर काकूने करावी म्हणजे सिंधूने करावी असं त्याचं म्हणणं आहे ना. तेव्हा तुला विनूचं सुद्धा मत जाणून घ्यायला हवं. तेव्हा राघव म्हणतो की आता नाही, आता माझा तिच्यावर अजिबात विश्वास नाही राहिला. तर रत्नाकर म्हणतो की हा तुझा राग बोलतोय राघव. रत्नाकर म्हणतो की सिंधू चांगली डॉक्टर आहे, फक्त तू ते ॲक्सेप्ट करायला तयार नाहीयेस. आणि याचं कारण फक्त एकच आहे की ते म्हणजे जे घडून गेलं ना, ते स्वीकारून तू पुढे जायला तयार नाहीस राघव. तेव्हा राघव हा रत्नाकरकडे बघू लागतो. रत्नाकर म्हणतो की विनू लहान आहे, तुझी आणि सिंधूमध्ये जे घडलंय ना त्याचा विनूमधचा काही एक संबंध नाहीये, कारण तो शिक्षा भोगण्या इतकत मोठा पण नाहीये. तेव्हा राघव म्हणतो काय बोलताय बाबा, मी विनूला त्रास देईल का, मी कशाला त्याला त्रास देऊ. तेव्हा रत्नाकर म्हणतो की राघव, विनूला सिंधूची गरज आहे आणि म्हणूनच तू विनूची ट्रीटमेंट सिंधूकडे दे. तेव्हा राघवला मोठा धक्का बसतो. मधू म्हणते की बराच वेळपासून मी सुद्धा राघवला तेच सांगण्याचा प्रयत्न करत होते. तर राघव म्हणतो की मी कुणाचेच ऐकणार नाहीये आणि मी विनूच्या ट्रीटमेंटसाठी सिंधूला अजिबात इकडे आणणार नाहीये. सिंधूच्या ट्रीटमेंटमुळे जर विनू बरा होत असेल तर सिंधूला इकडे आणणे काय वाईट आहे राघव. तेव्हा राघव म्हणतो की माझ्यात आता आणि सिंधूमध्ये काहीही नाते राहिलेले नाही आहे, तेव्हा मला पुन्हा तिला इकडे आणायचं नाही. राघव म्हणतो की बाबा, कशा आहे ना, शरीराच्या जखमा भरून येतात पण मनाच्या जखमा कधी भरत नाही आणि सिंधूने माझ्या मनाला खूप जखमा केल्या आहेत. तो की आता एक मी मोठा निर्णय घेतला आहे, आम्ही विनूच्या ट्रीटमेंटसाठी लंडनला चाललोय. तेव्हा राजश्री म्हणते की हे कधी ठरलं. राजश्री म्हणते की हे आम्हाला का नाही सांगितलं. तेव्हा राघव म्हणतो की मला सांगायचंच नव्हतं, कारण मला यावर चर्चाच व्हायला नको होती. तेव्हा राघव म्हणतो की हा माझा निर्णय आणि माझ्या मुलासाठी घेतलेला निर्णय आहे. तेव्हा रत्नाकर म्हणतो ठीक आहे राघव, तुला जर वाटत असेल तर जा तू लंडनला. त्यानंतर पूजेची वेळ झाली असे म्हणत राजश्री राघव आणि मधूला खाली येण्यासाठी सांगते आणि ते तिथून निघून जातात. इकडे सिंधू मंगेशला सांगते की आम्ही पुण्याला नाही तर मुंबईला जातोय. तेव्हा मंगेश म्हणतो की असं अचानक मुंबईला. तर सावी म्हणते की आई, आपण पुण्याला जातोय ना. सिंधू म्हणते की सावी, अगं मुंबईला खूप मोठा समुद्र आहे, आपण पार्कमध्ये जाऊ, म्युझियममध्ये जाऊ आणि तिथे खूप मज्जा करू. तर सावी म्हणते की मला पाणीपुरी आणि भेळपुरी खायला मुंबईला नाही जायचं, तर मला विनूला भेटायला जायचंय आणि मला त्याच्याबरोबर खेळायचंय. तर सिंधू सावीला समजावत म्हणते की सावी, असं काय करतेस ग, काय सतत सतत ते विनू लावलंय तू. तेव्हा सावी म्हणते की आई, तुला नाही येत का विनूची आठवण. तेव्हा सिंधू म्हणते की सावी, तू एक लक्षात ठेव, आपली फॅमिली सोडली तर आपल्यासोबत दुसरं कोणीच राहत नाहीये. तर लगेचच सावी ही सिंधूचा हात तिच्या डोक्यावर ठेवत म्हणते की सांग आई, आणि मला शपथेने सांग की खरंच विनूची तुला आठवण येत नाही का. तेव्हा सिंधूला मोठा धक्का बसतो. इकडे आता काकू राजश्री सर्वजण देवीची पूजा करू लागतात. तर राजश्री रेश्माला नैवेद्याचे ताट आणावयास सांगते. रेश्माचे लक्ष मात्र मोबाईलमध्येच असते. तेव्हा रेश्मा म्हणते की काकू, मी तुम्हाला एकटी वाट दिसते का, दुसऱ्यांना सांगा ना कामं. तर काकू ही रेश्मावर भडकते. तेवढ्यात मधू आणि राघव तिथे येतात. तर राघव म्हणतो की काकू, मी काल तुला रागाच्या भरात खूप काही बोलून गेलो, पण तसं काहीच नाहीये. आणि राघव हा काकूची माफी मागतो. तेव्हा काकू म्हणते की जाऊ दे राघव, पण मला आज एका वेगळ्याच विषयावर बोलायचं होतं. काकू म्हणते की तू विनायकला घेऊन लंडनला चाललायस आणि एवढी मोठी गोष्ट तू घरातल्या कुणालाच नाही सांगितली राघव. तर राघव म्हणतो की विनायकला मी लंडनला घेऊन चाललो ना, कारण मला जगातली सर्वात बेस्ट ट्रीटमेंट विनायकला द्यायची आणि त्याला बरं करायचंय. ऋतुजा म्हणते की अरे, पण लंडनला जाण्यासाठी तुला तिकीट, व्हिसा याची गरज लागेल ना. राघव म्हणतो की मला माहीत होतं, म्हणून ह्या सर्व गोष्टी आणि प्रोसिजर मी अगोदरच करून ठेवल्यात.
तर राजेश्री म्हणते की पण एवढ्या कमी वेळात जाण्याची कशी तयारी. तर राघव म्हणतो की मधू करेल ती तयारी. आणि तिथे राहायची सोय काय रे राघव, असं काकू राघवला विचारते. तर राघव म्हणतो ते सुद्धा मी ऑलरेडी मॅनेज करून ठेवलंय. तेवढ्यात मधू तिथे येते आणि म्हणते की मी विनायकला बोलावण्यासाठी पूजा करायची होती ना म्हणून गेले. तर विनायकचा तिथे पत्ताच नाहीये. राजेश्री म्हणते की अगर आणि असेल ग इथेच, तू काही काळजी करू नकोस. तर लगेचच रागाने अन्वी तिथे येते आणि म्हणते की तुमच्या जागी जर मी असते ना तर विनूसारखेच घर सोडून गेले असते, कारण तुम्ही विनूला ट्रीटमेंटच तशी देतात. तेव्हा काकू पुन्हा अन्वीवर भडकते. तर लगेचच राघव म्हणतो की अन्वी, मोठ्यांशी कसं बोलावं तुला कळतंय का, आणि काय म्हणायचं का तुला. अन्वी म्हणते की राघव मामा तसं काहीच नाहीये. वेणूला सिंधू मामी आणि त्याची मैत्रीण यांच्यासोबत एकत्र यायचंय आणि त्यांच्यामुळे त्याला त्रास होतोय. हे तुला दिसत नाही का. अन्वी म्हणते की हा तुमच्या सगळ्यांचा प्रॉब्लेम आहे. लहान मूल म्हणजे तुम्हाला एखादा रोबोटच वाटतो. तुम्ही जे सांगायचं आणि त्याने ते करायचं. रत्नाकर म्हणतो की अन्वी तुझं तोंड बंद कर आता आणि आपण विनूला शोधूयात. तर राघव म्हणतो की विनू घराच्या बाहेर पडलेला नाहीये, म्हणजे तो नक्कीच घरात कुठेतरी असेल. चला आपण त्याला शोधूया. तर आता मधू आणि राघव सर्वजण विनूला शोधण्यासाठी जातात. तर इकडे विनू हा पाय घसरत घसरत येत असतो. तर आता सगळेजण विनूला शोधतात, पण विनू कुणालाच भेटत नसतो. रत्नाकर राजेश्री सर्व रूम चेक करतात. तर राघव मधू टेरेस आणि त्यांचे बेडरूम इकडे तिकडे सर्व विनूचा शोध घेतात. मात्र विनू कुणालाच सापडत नसतो. तेवढ्यात विनूच्या आश्रमातील मॅनेजर हे तिथे येतात आणि दरवाजात येतच मॅनेजर म्हणतात की मधू राणी. तेव्हा राघव आणि मधू त्या मॅनेजरला बघून त्यांना मोठा धक्का बसतो. तर लगेचच ते मॅनेजर हे सर्वांना हात जोडतात. तेव्हा राघव म्हणतो की काकू, हे विनूचे मॅनेजर आणि हे आश्रमातील कमिटी मेंबर. तर उठून उभा राहत काकूसुद्धा त्यांना नमस्कार घालते. तर राघव म्हणतो की पण तुम्ही सरप्राईजच दिलं, तुम्ही इथे कसं काय. तेव्हा मॅनेजर म्हणतात की आम्ही विनूची तुम्ही व्यवस्थित काळजी घेतात की नाही हे बघण्यासाठी आलोय. तर हसतच काकू म्हणते की विनू अगदी बेस्ट आहे, तुम्ही काही काळजी करू नका. तर मॅनेजर म्हणतात की आम्हाला खात्री आहे विनू हा खूप चांगला इथे रमला असेल, पण आमच्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करण्यासाठी आम्हाला विनूशी भेटावंच लागेल. विनू व्यवस्थित राहतो की नाही, त्याला करमते की नाही हे बघणं आमचं कर्तव्य आहे. तेव्हा मॅनेजर काकूला म्हणतात की प्लीज तुम्ही विनूला बोलावता का. तर राघव म्हणतो की ऑफकोर्स मी विनू त्याच्या रूममध्ये आहे, त्याला तयार करून घेऊन येतो, तुम्ही बसा. त्यानंतर राघव आणि मधू दोघेही वर जाऊ लागतात. तर राघव हा मधूला म्हणतो की मधू, या लोकांना विनू गायब झालाय हे कळता कामा नाहीये, नाहीतर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. तर मधू म्हणते की काय म्हणायचं मग राघव तुला, आता काय करायचं, चल आपण विनूला शोधूयात. आणि मधू राघववर निघून जातात. इकडे आता सिंधू ही सावी समोरून उठू लागते. तर तेवढ्यात सिंधूचा धक्का लागून तो फोटो खाली पडतो आणि त्याचे तुकडे तुकडे होतात. तेव्हा मंगेश म्हणतो की सिंधू, अगं तुझं लक्ष कुठे आहे, काच फुटली म्हणजे याचा अर्थ हा चांगला संकेत नाहीये. तर सिंधू ही मंगेशकडे बघू लागते. तर सिंधू ती फ्रेम हातात घेते आणि म्हणते की मंगेश, आपण विनूबद्दल बोलत होतो आणि अचानक ही फ्रेम खाली पडली. तेव्हा सिंधू म्हणते की सावी, मी खरं सांगू का, मला खरंच विनूची खूप काळजी वाटते. सावी म्हणते की चल मग आपण त्याला फोन करूया. तर सिंधू म्हणते की नाही, फोन करायला नको. तर मंगेशसुद्धा सिंधूला म्हणतो की फक्त एकदा तू विनूला फोन कर सिंधू. तेव्हा सिंधू ही विनूला फोन लावते, पण विनूचा फोन व्यस्त असल्याचे सिंधूला समजते. तर सिंधू पुन्हा फोन लावते. तर सिंधू म्हणते की माझा नंबर कदाचित त्यांनी ब्लॉक केला आहे. सावी म्हणते की आई, पुन्हा एकदा फोन लावून बघ ना, विनू कसा आहे हे आपल्याला समजेल. तेव्हा सिंधू सावीवर भडकत म्हणते की सावी बस झालं, आता इथून पुढे सारखं विनू विनू म्हणून नाव घ्यायचं नाहीयेस. तर आता इकडे सावीच्या आग्रहामुळे आणि मंगेशच्या आग्रहामुळे अखेर सिंधू तिचा निर्णय बदलू पुण्याला विनूला भेटण्यासाठी जाऊ लागते. तेव्हा सावी आणि मंगेशला मोठा आनंद होतो आणि त्यानंतर लगेचच सिंधू ही सावीला घेऊन रत्नपारख्यांच्या घरी येते. दरवाजा उघडताच राघव आणि काकू सिंधूला बघतात. तर काकू आणि राघवला मोठा धक्का बसतो. काकू म्हणते की राघव, तू हिला बोलावलंस का. तेवढ्यात मधू तिथे येत म्हणते की मी बोलावलंय काकू. आणि लगेचच मधू ही सिंधूला म्हणते की विनूच्या ट्रीटमेंटसाठी एक डॉक्टर म्हणून तुम्ही इथे आला आहात हे तुम्ही विसरू नका. तर सिंधू ही मधू आणि राघवकडे बघू लागते. लगेचच सावीला घेऊन सिंधू ही तिची बॅग घेऊन आतमध्ये जाते. तर राघव आणि काकू सर्वजण सिंधूकडे बघत राहतात. तेव्हा अखेर विनूच्या ट्रीटमेंटसाठी सिंधूने रत्नपारख्यांच्या घरात पाऊल ठेवलेले आहे. तर आता विनू आणि सावी
राणीला फाट्यावर मारून राघव आणि सिंधूला प्रेमाने कसे एकत्र आणतात आणि ज्या वेळेस राघवला सिंधूचे सत्य समजते तर सिंधूला राघवचे सत्य आणि हे सत्य जेव्हा एकमेकांसमोर येतात तेव्हा गैरसमज दूर होऊन राघव आणि सिंधू कसे एकत्र होतात हे बघण्यासाठी आणि लग्नाची बेडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.